नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. घेऊया आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने नुकतेच सिंगापूरच्या नामांकित कंपन्यांसोबत महत्त्वाचे करार केले. या माध्यमातून रायगड पेण परिसराचा चेहरा मोहरा बदलणार असून राज्यात मोठी परकीय गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पाहूया याबाबतचा वृत्तांत. मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित, शाश्वत आणि जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी राज्य शासनानं आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर भागीदारी करायला सुरुवात केली आहे. यातून तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत MMRDA आणि सिंगापूरच्या टेमासेक, सुरबाना, जुरोंग तसंच मॅपलट्री यांच्या सामंजस्य करार करण्यात आले. मुंबई महानगर प्रदेशासोबत भविष्यात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई ही नवी विकास केंद्र म्हणून उदयाला येतील. म्हणूनच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, रायगड पेण ग्रोथ सेंटर आणि MMR मधील प्रस्तावित विकास केंद्रांची एकात्मिक सांगड घालून भविष्यातील आर्थिक विकासासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. रायगड पेण ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभारला जाणार आहे. यात मॅपलट्री कंपनीकडून $1.1 अब्ज पेक्षा अधिक परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सुरबाना जुरॉंग कंपनीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं असून मास्टर प्लॅन आणि पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीत त्यांचा अनुभव उपयोगी ठरेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. शहरी भागातली सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आधुनिक आणि वेगवान करण्यासाठी मेट्रो प्रकल्पांच्या कामांना गती दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याविषयी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पाहूया याविषयीचा वृत्तांत. राज्यात मेट्रो प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून मेट्रोमुळे मुंबई, पुणे, नागपूर तसंच मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याला चालना मिळणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून 3 वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन केलं जावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारलं जात आहे. सध्या राज्यात 174 किलोमीटर मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाले असून 291 किलोमीटर मार्गांवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. याशिवाय 130 किलोमीटरचे मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात 2,80,755 कोटी रुपये खर्चाचे मेट्रो प्रकल्प साकारत असून यामध्ये केंद्र शासनाचा एकूण हिस्सा 27,216 कोटी तर राज्य शासनाचा थेट हिस्सा 50,250 कोटी आहे, अशी माहिती या बैठकीत मुख्यमंत्र्यांना सादरीकरणाद्वारे देण्यात आली. आता घेऊया धावता आढावा या आठवड्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. राज्य शासनाने कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीनं खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणाला प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. गोरेगाव इथल्या फिल्म सिटी परिसरात प्राईम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं. भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचं जागतिक केंद्र बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. प्राईम फोकसच्या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे या दिशेनं महत्त्वाचं पाऊल पडल्याचं ते यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल समितीनं शासनाकडे सादर केलेल्या 195 कोटी रुपयांच्या आराखड्याला लवकरच मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
ब्रिक्स देशांनी एकमेकांना केलेल्या सहकार्यातूनच देश जवळ येतील आणि जागतिक विकासाला खरी गती मिळेल, तसंच प्रत्येक शहराला शाश्वत विकास साधणं शक्य होईल, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुंबईत आयोजित ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026ला त्यांनी संबोधित केलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन झालं. या होत्या आठवडाभरातल्या ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.